दैवापाची स्तुती असो की असं काय काय सांगितलं की वचनाकडे लक्ष पुरवतात त्यांचं वाटोळं होतं. बरोबर का? हा काय होतं? कोण सांगितलं? देवाचे वचन. हा हा. मग आता मला एक गोष्ट सांगू द्या, एक विचारू द्या की दुपारी जे काही होते आणि आता जे नवीन आले त्यांच्या रिव्ह्यू साठी दुपारी काय काय शिकलो, आपण दुपारी काय शिकलो? हा, दुपारी काय शिकलो? मराठीमध्ये एक म्हण आहे, मला म्हणी म्हणायला आवडतात आणि त्यामुळे जास्त म्हणी वापरतो. तू कर खटाखटा मी हा एंगर भेटता. पूर्वी साबण नव्हतं आणि साबण नव्हता त्यावेळेस पूर्वीचे लोक गरीब होते तेव्हा ते काय करायचे, हिंगणमेटा नावाचं एक फळ होतं ना सर, त्यांना आंघोळ करायचे. आपल्या सुशिक्षित भाषेमध्ये म्हणायला गेलं तर नर्मदेतले गोटे, किती वर्ण पाणी जाऊ द्या काय फरक पडत आपल्याला. तसं म्हणायचंय का? तसं म्हणायचंय का? मग सांगा दुपारी आपण काय शिकलो? तुम्हाला जे समजलं ते सांगा, नाही समजलं तर तसं सांगा की तुम्ही काही बोललेलं आम्हाला काही समजलेलं नाही, तुमची भाषा बदल. हा, कठीण परिस्थितीमध्ये देवामध्ये बनवलं. आपला आजचा विषय काय आहे? आर्ट ऑफ सर्व्हायव्हल, म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये टिकून राहण्याची कला. बघा, प्रत्येकाला वेगवेगळी कला आहे ना, प्रत्येकाजवळ एक वेगळी कला आहे. जसं पाळक साहेबांच्या इथं छान प्रकारे ते हे वाजवतात, ऑर्गन वाजवतात. आम्ही सरांना शोधतोय बाहेर, सर इथं ढोल वाजवतायत. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाकडं काही ना काहीतरी कला आहे, नाही का? तसं ख्रिस्ताच्या लेकराकडं परिस्थितीमध्ये कसं टिकून राहायचं याच्याविषयी कला असणं गरजेचं आहे. आणि ती कसं यूज करायचं, कसं वापरायचं याच्याकडे आपण पाहतो. त्या कलेप्रमाणे बाबा परिस्थिती आपल्या प्रत्येकावरती येते. असा पण व्यक्ती आहे का की ज्याच्याकडं परिस्थितीच आलेली नाही, तो आनंदी आनंद आहे, असं पण व्यक्ती आहे का? मग तसं पण तरी असेल तर मग ते काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे. ज्याला कोणत्याही गोष्टीचे हेच नाहीये, उन्वाच नाहीये, वानच नाहीये, जो आनंदी आनंद आहे, याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम आहे. एकच व्यक्ती आहे ज्याला परिस्थिती काही असो पण तो कायम आनंदी राहतो, आणि तो म्हणजे दारुडा. त्या घरामध्ये काय असो अथवा नसो, खायला मिळो अथवा न मिळो, तो आपल्या दारूमध्ये जिंकून राहणार आणि वराने सांगणार खूप टेन्शन आहे, आणि या टेन्शनमुळे खरं तर काहीच नसतं. आपल्याला परिस्थितीमध्ये दैवात घेऊन जातात हे यासाठी ते मी भक्कम पाहतो. माठ कुणी बघितलेला? माठ सगळ्यांनी बघितला. माठ कोण बनवतं? लोहाराच्या दुकानामध्ये बनवलं जातं. कसं? कुंभाराच्या का? मला वाटलं आमच्याकडे कुंभार बनवतात, तिकडे लोहार बनवतात काय, म्हणजे सेम आहे. आणि मग कुंभार काय करतो, तो माठ चाकावरती बनवतो आणि बनवल्यानंतर जसाच्या तसा आपल्या हातामध्ये आणून देतो, बाजारामध्ये आणतो, मग आपण तो घेतो. बरोबर आहे का? बरोबर आहे. तर त्याला काय केलं जातं? एका भट्टीमध्ये टाकलं जातं आणि मग ते विशिष्ट एका तापमानाला त्याला काय केलं जातं? गरम केलं जातं, आणि मग ते अगदी पक्क भाजलं की त्याला बाहेर काढून ते
कसं आहे, म्हणजे हे भाजलंय का नाही, हे पक्क याला तयार झालंय का नाही, हे कसं समजतं? त्या भांड्याला वाजवून बघतो. हा, कसं समजतं? त्याला वाजवून बघितलं जातं. जर ते टणक असेल तर काय केलं जातं? बाजारामध्ये आणलं जातं. आणि आपण सुद्धा घेत असताना कसं घेतो? ते वाजवून घेतो ना. तसंच देवाचं जे लेकरू आहे, देवाचं जे मूल आहे, ते प्रत्येक परिस्थितीतून तावून सुलाखून अगदी परफेक्ट असं देवाला पाहिजे. हालेलुया. आणि त्यामुळं देवा माझ्यावरती ती परिस्थिती घेऊन येतो, आपल्यावरती ती काय करतो? परिस्थिती आणून देतो. आता मी सकाळी तुम्हाला दुपारी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या होत्या. आपण पित्याचे कोण आहोत? कोण सांगितलं? कोण सांगितलं? तुम्हीच सांगितलं मला. कोणतं वचन सांगितलं मी? आपण पित्याचे लेकर आहोत. कोण सांगितलं? कोणत्या वचनामध्ये? 1:12. ठीक आहे. आपण ख्रिस्ताचे कोण आहोत? कोण आहोत? ख्रिस्ताचे कोण आहोत? ख्रिस्ताचे कोण आहोत? वधू. आणि पवित्र आत्म्याचे कोण आहोत? पवित्र आत्म्याचे कोण आहोत? विद्यार्थी. तिघच आहे. आणखी एक मोठा विषय आहे. या तिघांचेही आपल्याबद्दल काय आहेत? स्वप्न आहे. तिघांचेही आपल्या बाबतीमध्ये स्वप्न आहे. बघा, पित्याचं स्वप्न आहे की माझ्या पुत्रानं काय करावं? त्याच्यासारखं बनावं. कुठल्या बापाला, कुठल्या आईला असं वाटतं का माझा मुलगा चांगला टुकार, दारुडा आणि भंगार निघावा असा? तुमच्या वेळी कुणाला वाटतं का? तुम्हाला असं वाटतं का की तुमचा मुलगा दारू पिऊन असा गटाराच्या कडेला पडलेला आहे आणि मग ते बघून तुम्हाला आनंद झालाय? असं आहे का? है ना. म्हणजे जसं आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये काय असतं? आपल्या लेकरांच्या बाबतीमध्ये एक स्वप्न असतं. माझ्या लेकरानं इंजिनियर व्हावं, माझ्या लेकरानं शिक्षक व्हावं, माझ्या लेकरानं डॉक्टर व्हावं, किंवा अजून काहीतरी व्हावं, IAS व्हावं, IPS व्हावं, किंवा काहीतरी चांगला जॉब करावा, असं आपल्या प्रत्येकाच्या याच्यामध्ये असतं. जसं पित्याचं एक स्वप्न आहे तसं पुत्राचं पण एक स्वप्न आहे. पुत्राचं काय स्वप्न आहे? कसं बघा, आपण आपल्यासाठी ज्यावेळेस मुलगी बघायला जातो त्यावेळेस कुणाला वाटतं की माझी पत्नी अगदी इतकी सुंदर असावी की ती ढेकळा टाकल्यानंतर ते ढेकुळ आहे का ते कुळगी आहे हे कळवणे, अशा आपली इच्छा असते का? तुम्हाला असं वाटतं का की माझा नवरा असा असावा, इतका देखणा असावा, इतका देखणा असावा, की अंधार आहे का नवरा आहे हेच कळू नये, असं वाटतं का? नाही. म्हणजे आमच्या वराचं पण एक स्वप्न आहे, नाही का? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की आम्ही बिहारला जातो आणि मग आमचं ऑफिस बिहारमध्ये आहे आणि मग आम्ही एरिया लिडर्स लोक UP मध्ये गेलो आणि UP मध्ये त्या ठिकाणी दुधी नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणामध्ये आम्ही गेलो होतो आणि मग आम्ही सकाळी चहा प्यायला निघालो. बऱ्याच वेळेस चहा पिण्यासाठी आम्ही, कारण थंडी भरपूर होती, पुष्कळ थंडी होती, आणि मग आम्ही चहा पिण्यासाठी गेलो होतो. चहा पिण्यासाठी जात असताना आम्हाला हॉटेल्स कमी आणि पार्लरचे दुकानं जास्त दिसली. पार्लर जास्त दिसली. पार्लर कशासाठी? 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 ज्यांच्यासाठी पार्लर आहे ते काय बोलणार? ते गप्प आहे, ते फक्त हसताय आणि आम्ही कशासाठी? तसं मंडळी ही एक ब्युटी पार्लर आहे. मंडळी ही एक ब्युटी पार्लर आहे आणि पास्टर हे काय आहे? चांगला ब्युटिशियन आहे. तो तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये नको असलेल्या गोष्टी जो देव त्याला दाखवत आहे त्या गोष्टी काढण्याचं काम
पास्टर करतो. कारण पास्टरला ती मंडळी ख्रिस्ताच्या स्वप्नासारखी करायची आहे. माझ्या स्वप्नातील राणी, ख्रिस्ताच्या स्वप्नातील राणी बनवण्याचं काम हे पास्टरच्या हाती. त्यामुळं पित्याचं स्वप्न काय आहे? पित्याचं स्वप्न काय आहे? त्याच्या लेकरांनी त्याच्यासारखं बनावं. पुत्राचं काय आहे? पुत्राचं स्वप्न काय आहे? त्याची वधू कशी असावी? ढेकणाग कशी असावी? कशी असावी? सुंदर. परवा महिला दिन झाला नाही का, आणि 8 मार्च, आणि मग आमच्या इथं मी एक मेसेज दिलेला होता. बायबल सांगतं ना, नीतिसूत्र 14:1 मध्ये 2 स्त्रियांच्या बद्दल सांगितलेला आहे. सुज्ञ स्त्री आपलं घर बांधते आणि मूर्ख स्त्री आपल्या हातानं. मग बायबलमध्ये 2 स्त्रियांच्या बद्दल सांगितलेलं आहे. मूर्ख स्त्री कुठली कुठली आहे त्याच्याबद्दल सांगितलं, आणि त्यानं काय काय केलं, आणि सुज्ञ स्त्री काय काय आहे त्याच्याबद्दल सांगितलं नाही का. आणि मग जी सुज्ञ स्त्री किंवा एक जी स्त्री आहे, आमच्या बापानं ज्या वेळेस त्याची पत्नी त्याच्या समोर आणली त्यावेळेस काय म्हटलं? आमचा बाप कोण? आमचा बाप कोण? आदाम. विसरला का काय बापाला? त्याच्यामुळे तर आपण इथं बसलो ना. आणि मग आपली जी आई आहे हवा, ज्यावेळेस तिला तिच्या समोर आणलं, आता तो म्हणला हे मात्र माझ्या हाडातलं हाड आणि मांसातलं. का? कारण ती दिसायला कशी होती? तसंच पुत्राची इच्छा आहे की आम्हीही सुंदर असावं, डागविरहित, सुरकुती विरहित, निष्कलंक, पवित्र असं आम्ही असावं. हे पुत्राची इच्छा. पित्याची इच्छा काय आहे? पुत्राची इच्छा काय आहे? मग पवित्र आत्म्याचं पण एक स्वप्न आहे. पवित्र आत्म्याचं काय स्वप्न आहे? तुम्हालाच नाही, आम्ही कुठं बघितलं. तर पवित्र आत्म्याचं एक आहे की आम्ही चांगला विद्यार्थी बनणं गरजेचं आहे. आमच्या ज्या दैहिक गोष्टी आहेत त्या दैहिक गोष्टीमुळे आम्ही न चालता आम्ही त्याच्या म्हणण्याप्रमाणे चालावं. आम्ही देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या इच्छेप्रमाणे चालावं, असं त्याचं एक स्वप्न. आणि मग ह्या तिघांचेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या जीवनामध्ये काही खडतर गोष्टी येतात, काही परिस्थिती येते. जसं मी मगाशी सांगितलं की जे माठ आहे त्या माठाला काय केलं जातं? भट्टीमध्ये टाकलं जातं यासाठी की ते परफेक्ट बनावं. तसं आम्हालाही परिस्थितीमधून जाणं गरजेचं आहे, कारण आम्ही परफेक्ट बनलं पाहिजे नाही का. ख्रिस्तामध्ये आम्ही परफेक्ट बनावं, परिपूर्ण बनावं. आणि म्हणून आमच्यावरती परिस्थिती येते, आणि मग या परिस्थितीमध्ये कसं टिकून राहावं. मगाशी माझ्या पत्नीचा फोन आला आणि मग तिनं मला म्हटलं की एका मुलीचा फोन आला होता. त्या मुलीनं फोनवर सांगितलं की ती इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला होती आणि ती काय झालं? फेल झाली. एकच विषय पास झाली, बाकीचे 3 विषय सगळे नापास झाले. आणि मग तिनं फोन करून म्हटले की काय सिस्टर, देव आहे का या जगात? मी एवढे उपास करतो, मी प्रार्थना करतो, मला काहीच मिळालं नाही. सिस्टरने विचारलं तुला काय पाहिजे होतं? ती म्हणली माझं प्रेम मला नाही मिळालं, तो मला सोडून गेला. दुसरं माझं शिक्षण पण नाही झालं. आता काय करायचं? मग देव आहे का या जगात? बायबल आम्हाला सांगतं, स्तोत्र संहिता 14वा अध्याय 1 वचन. स्तोत्र संहिता 14वा अध्याय 1 वचन. मूर्ख ने अपने मन में कहा, कोई परमेश्वर है ही नहीं. बस. मूढ आपल्या मनात म्हणतो देवच नाही. कोण म्हणतो? मूर्ख. मूर्ख असं म्हणतो की देवच नाही. का? कारण आम्ही
मागितलेली प्रार्थना, आम्ही केलेली प्रार्थना कधी कधी ऐकली जात नाही. आम्हाला जी आता गोष्ट पाहिजे असते ती गोष्ट आम्हाला मिळतच नाही. आम्ही रडतो, आरडतो, ओरडतो, उपवास करतो आणि मग उपवास करून प्रार्थना करतो, सगळं काही करतो, पण त्यावेळेस ती गोष्ट आम्हाला प्राप्त होत नाही. आणि मग आपण म्हणतो की खरंच देव असता तर आज ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये नसती, मी इकडं आलो नसतो, किंवा मला ही गोष्ट जी पाहिजे आहे ती गोष्ट मला मिळाली असती. मग त्यामध्ये ती परिस्थिती ज्यावेळेस येते त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ही विचार करणं गरजेचं आहे, जसं मी दुपारी सांगितलं तसं, की ही परिस्थिती माझ्या जीवनामध्ये का आली. एखादी परिस्थिती, एखादा व्यक्ती आजारपणामध्ये असेल, एखादा व्यक्ती कर्जबाजारीमध्ये असेल, एखादा व्यक्ती काय वाद असतील, काही असेल, तुमच्या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडल्या असतील, तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतील, मग ती गोष्ट, ती घटना माझ्या जीवनामध्ये का घडवत आहे, का देवबाप घडू देत आहे. कारण एकच गोष्ट, ही परीक्षा दोनच गोष्टी आमच्या जीवनामध्ये करतात. एक तर ती आम्हाला पाडून टाकते, नाहीतर आम्हाला बनवते. परीक्षा आम्हाला काय करते, एक तर पाडून टाकते, नाहीतर आम्हाला बनवते. ज्या वेळेस परीक्षा येते त्यावेळेस त्या परीक्षेमध्ये जर आम्ही टिकलो तर आम्हाला स्वर्गीय मिळतो. पण ज्या परीक्षेपासून आम्ही, परीक्षा आल्यानंतर आम्ही देवालाच सोडून देतो, तर देवच नाही, आणि मग त्यावेळेस मात्र आमच्यासाठी पारितोषिक नाही. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये परीक्षा ज्यावेळेस येते त्यावेळेस आम्ही टिकून कसं असतो. त्यामध्ये पहिली गोष्ट आपण बघितली याकोबाचं पत्र, याचा पहिला अध्याय, आणि पहिली गोष्ट आपण पाहतो याकोबाचं पत्र पहिला अध्याय आणि दुसरं वचन. असं यावेळेस आपण याकोबाचं पत्र पहिला अध्याय दुसरं वचन. हे मेरे भाइयों, जब तुम नाना प्रकार की परीक्षा में पढ़ो, हाँ, तो उसका पूरे आनंद की बात समझो. हाँ, यह जानकर कि बस. हाँ, मराठीमध्ये कोणतरी वाचेल पुन्हा. माझ्या बंधूंनो, माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तेव्हा तुम्ही आनंदच माना. आता आपण दुपारी बघितलं की एक व्यक्ती ऍक्सिडेंट झालेला आहे, त्याचा पाय मोडलेला आहे, आणि त्याला जर आपण म्हटलं की आनंद कर, तो करेल का. हा, तो म्हणेल अरे बाबा माझं दुखायला लागलंय, माझं काय, मी कोणत्या वेदनेतून निघालो हे माझं मला माहितीये, तू काय मला सांगतो आनंद करा म्हणून. पण आनंद कधी करू शकतो, ज्या वेळेस मला काय सांगितलं दुपारी, आनंद कधी करू शकतो, पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, आणि मग पवित्र आत्म्याचं फळ ज्या वेळेस माझ्यातून दिसणार ते म्हणजे आनंदाचं फळ. मग मी माझी मनोवृत्ती ही अशी ठेवणं गरजेचं आहे, मी हे मानणं गरजेचं आहे की मला आनंदच करायचा आहे. मला आनंद, जो भी हुआ उसमें सब भलाई है, आज करे धन्यवाद दिल से तुझे. काय पण होईल, मला काय करायचं आहे, मला काय करायचं आहे, आनंद करायचा आहे. मला ज्यावेळेस मी आनंद करतो, कारण पवित्र आत्मा मला शिकवणार की मी आनंद कसा करायला पाहिजे. दुसरी गोष्ट वाचूया, याकोबाचं पत्र तिसरा अध्याय, पहिला अध्याय तिसरं वचन. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होते, आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, त्यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. आता नंबर 1 की आम्ही, परीक्षा माझ्या जीवनामध्ये अटळ आहे, परीक्षा मी टाळू शकत, परीक्षा मी टाळू शकत, परीक्षा आल्याशिवाय मी परफेक्ट आहे का नाही, पवित्र आत्म्यामध्ये आहे का नाही, मी ख्रिस्तामध्ये आहे का नाही, हे मला परीक्षा आल्याशिवाय समजणार नाही. परीक्षाच नसेल तर
बघा, शाळेमध्ये गेलो आणि 8वी पर्यंत मुलांना पासच करायचं, परीक्षा द्या अथवा न द्या. मग त्या मुलांना काय घेतलं देणं आहे का? परीक्षेचं काय गांभीर्य राहणार का? हा, जावा नाहीतर नाही जावा, पास करायचंच. पण जी लेकरं कंटिन्यू अभ्यास करतायत, कंटिन्यू त्या अभ्यासामध्ये घडून राहतायत आणि ज्यावेळेस परीक्षा येते त्यावेळेस त्यांना तो पेपर अगदी आनंदाचा असतो. परीक्षा आल्यानंतर बघा, 2 प्रकारचे विद्यार्थी असतात. एक असतो अति हुशार आणि एक आमच्यासारखा असतो अति ढ. जो अति हुशार असतो त्याला परीक्षा आल्यानंतर आनंद होतो आणि आमच्यासारखा विद्यार्थी असतो त्याला काय, परीक्षा आल्यानंतर भीती वाटायला लागते. काही झडती मागे लावण्या मस्त. बऱ्याच वेळेस आमचं तसं असतं. आमच्या ख्रिस्ताचे खरे लेकरू आहोत तर आमच्या जीवनामध्ये परीक्षा यायला आणि ज्यावेळेस परीक्षा येते त्यावेळेस आम्ही आनंद मानणं गरजेचं. कारण परीक्षा ही अटळ आहे. परीक्षा आमच्या जीवनामध्ये येणारच नाही, ते असं कधी होणार. कधी कधी आम्हाला असं वाटतं की परीक्षा आल्यानंतर दे बापा माझ्या जीवनात काहीतरी असा चमत्कार घडावा आणि मग मला काहीतरी असं घबाड मिळावं मोठ्याच्या मोठं आणि मग मला काय करावं, मी मोठा मोठा श्रीमंत व्हावं. पण शद्रक, मेषक आणि अबेदनेगो यांना त्या तप्त भट्टीपर्यंत जाऊ दिलं. त्या भट्टीपर्यंतच नाही तर भट्टीमध्ये सुद्धा जाऊ दिलं नाही का. त्यावेळेस त्यांनी काय म्हणायला पाहिजे होतं? त्यावेळेस त्यांनी काय म्हणायला पाहिजे होतं? जर आपण तिथं असतो, जर मी तिथं असतो तर काय म्हटलं असतं? असला कसला देव आहे, मला या भट्टीमध्ये सोडला आणि तो कुठं झाला, कुठं गडद झाला काय कळत नाही. आणि मग त्या स्थितीमध्ये आमचा विश्वास डगमगतो, आमचा विश्वास डगमगला जातो. जसं की मी दुपारी सांगितलं की आपण बऱ्याच वेळेस कॉम्प्रोमाइज करतो नाही का. काय करतो? कॉम्प्रोमाइज करतो. आणि मग कॉम्प्रोमाइज केल्यामुळं जे देवाचा अभिषेक, जो देवाचा आशीर्वाद आम्हाला पाहायला पाहिजे त्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळत. म्हणून आम्ही ही गोष्ट मानणं गरजेचं आहे की माझ्या जीवनामध्ये परीक्षा येणार त्यास मी आनंद करायचा, कारण माझ्यासाठी चांगला मुकुट देवापानं ठेवलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मोठ्या म्हणजे हालेलुया. लक्ष देणं गरजेचं आहे नाही का. मी दुपारी इथून गेल्यानंतर एक व्हिडिओ बघितला, एक बातम्या बघत होतो. त्या बातम्यामध्ये मला एक समजलं की ते मेंढर जे आहेत ते मेंढर एक देव आहे त्याच्या ते रिंगण घालत आहे आणि मग ती टीव्हीला बातमी दाखवली, बाळूमामाची मेंढर आमच्या त्या कुठलं तरी देव आहे त्याच्या त्या ह्याला हे करत आहे. नाही, बाळूमामा कोणतरी हे होता त्याला प्रदक्षिणा घालत आहे. मग मी नीट बघितलं तर पुढं मेंढपाळ आहे, मागं मेंढपाळ आहे आणि ती मेंढर लागली त्या करायला रिंगण घालायला. आणि सगळ्यात बावळट कोण असेल तर ते म्हणजे मेंढर असेल. कारण तुम्ही कधी कधी बघितलं असाल मेंढर मेंढपाळांच्याच मागे जातात, स्वतःची बुद्धी कधी चालवत. रेल्वे क्रॉस करायला झाली की मेंढपाळ पुढे जातो, मागणं मेंढर येतात, तो रेल्वे येऊन त्यांना चिरडून गेलेली समजत. आणि म्हणून योग्य मेंढपाळ म्हणून ख्रिस्तानं सुद्धा सांगितलं की योग्य मेंढपाळ असणं गरजेचं. कधी कधी आपल्या जीवनामध्ये आम्ही तसंच आहोत. आम्ही बाबांप्रमाणे आम्हाला सुशिक्षित, आम्हाला अति हुशार बनायचं आणि त्यासाठी ज्यावेळेस परीक्षा येते त्यावेळेस त्या परीक्षेमध्ये आम्हाला कसं टिकून राहता येईल त्यासाठी पहिली गोष्ट मला काय करायची आहे, आता मला काय करायचं आहे त्याच्याकडे आपण बघायचं. परीक्षा येणार हे निश्चित आहे. परीक्षा येणार का? येणार का? कोण असा व्यक्ती आहे का ज्याला वाटतं की मला परीक्षाच नको, परीक्षा नको असं कोण आहे का? प्रत्येक व्यक्तीला तुम्ही म्हणा अथवा न म्हणा, तुम्हाला पाहिजे असो अथवा नसो, परीक्षा ही तुमच्या जीवनामध्ये येणारच. परीक्षा ही माझ्या जीवनामध्ये येणारच.
मी होय म्हणू दे अथवा नाही म्हणू दे, माझ्या जीवनामध्ये जर मला ख्रिस्ताच्या त्या वधूप्रमाणे बनायचं असेल तर माझ्या जीवनामध्ये परीक्षा ही येणार. मग परीक्षेमध्ये मला काय करायचं आहे? परीक्षेतून बाहेर पडण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक वचन वाचूया. याकोबाचं पत्र 1:5 वचन. याकोबाचं पत्र जर 1:5. तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन काय सांगतं? तुमच्यापैकी कोणी ज्ञानानं उन्हा असेल. आता या परीक्षेमध्ये मी काय करू प्रभू? हे मी देवाला विचारणं गरजेचं आहे, देवाला मागणं गरजेचं आहे की प्रभू आता मी काय करू या परीक्षेमध्ये. परीक्षा तर आली माझ्या जीवनामध्ये, वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम आलेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये काय करू? याच्याविषयी मी देवाकडं ज्ञान मागणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आपण दुसऱ्यांना ज्ञानासाठी आपण प्रार्थना करतो ना. याकोबाचे पत्र 1:5 वचनाप्रमाणे देवा याला ज्ञान दे. पण ऍक्च्युअल मध्ये तिथं वचन असं सांगितलंय. तसं जर तुम्ही जर याकोबाच्या पत्रामध्ये वाचलात तर पहिली 4 वचनं आणि नंतरची वचनं ही परीक्षेबद्दल आहेत. आणि एकच वचन असं सांगितलंय की जे ज्ञान मागाल त्यावेळेस देवबाप तुम्हाला ज्ञान देणार. बरं, फक्त ज्ञानच देणार नाही तर तो तुम्हाला देणग्या पण देणार. फक्त ज्ञान देणार का? वाचा तिथं वचन पुन्हा ऐका. जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो. कारण तो कोणालाही दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो. मग आता माझ्याकडे ज्ञान मागणं गरजेचं आहे की दे बापा या स्थितीतून मी कसं बाहेर पडायला पाहिजे. जी स्थिती आता माझ्या जीवनामध्ये आलेली आहे या स्थितीतून मी कसं बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मला कुणाकडे पाहायचं आहे? देवाकडे पाहायचं. मला कुणाकडे बघायचं आहे? माणसाकडे बघायचं का? माणसाकडे बघितल्यानंतर काय होणार? काय होणार? निराशा. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की माणसाला शरण जाण्यापेक्षा देवाला शरण गेलेलं चांगलं. आणि म्हणून मी देवाकडे पाहणं गरजेचं. देवा आता काय करू? आता ही परिस्थिती आली, मी काय करू? या परिस्थितीमध्ये मी काय करू? ज्यावेळेस मी 4 व्हीलर शिकत होतो त्यावेळेस शिकताना मी काय केलं, मला जो शिकवणारा ड्रायव्हर होता, मी एक वेळेस असं आलं, एक ठिकाण असं आलं की जिथं खूप रहदारी होती आणि त्या रहदारीमध्ये म्हणजे मला सांगितलं चल घाल गाडी. मी गाठली आणि गाठल्यानंतर पुढे माणसं हे बघितलं, मी जरा थोडस कन्फ्युज झालो. कन्फ्युज झाल्यानंतर मी जागेवरच थांबलो आणि मी कुणाकडे लक्ष दिलं? माझ्या शेजारी जो ड्रायव्हर होता त्याच्याकडे, माझे जे शिक्षक होता त्याच्याकडे लक्ष दिलं. मग त्याला सांगितलं की असं करायचं, असं करायचं, असं करायचं. त्याच्या हातामध्ये, त्याच्या हातापायामध्ये काय, त्याच्या पायामध्ये काय होता? एक क्लच होता आणि ब्रेक होता. आणि मग त्यानं सांगितलं की माझं मी दाखवतो, तुझं तुला काय कळायची गरज. सेम तसंच आहे. परीक्षा आल्यानंतर, परिस्थिती आल्यानंतर आम्ही देवाकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस त्या सगळ्या परिस्थितीचा ताबा देवाकडे. देव आम्हाला सुखरूपरित्या त्यातून सोडवतो. हालेलुया. तो आमच्यावर काही येऊ देत नाही. बालन कुठल्याही प्रकारचे येऊ देत नाही, कारण त्याला माहितीये की आम्ही कुठल्या बाबतीमध्ये वीक आहोत. तर देवाला सगळं माहितीये की आपण कुठल्या बाबतीमध्ये वीक आहोत. आणि मग त्या परिस्थितीमध्ये देवा आम्हाला अलगदरित्या बाहेर काढतो. फक्त आमची नजर हे देवाकडे असायला पाहिजे. कुणाकडे असायला पाहिजे? कुणाकडे असायला पाहिजे? कारण स्तोत्रामध्ये देवाचं वचन सांगतं की जसे दासाचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या धनिणीच्या हाताकडे असतात, तसे हे देवा माझे डोळे तू माझ्यावर कृपा करीपर्यंत लागलेले. माझे डोळे कुठे असायला पाहिजेत? कुठपर्यंत असायला पाहिजेत? जोपर्यंत ती गोष्ट किंवा त्या परिस्थितीतून मी बाहेर पडत नाही तोपर्यंत मी कंटिन्युअली देवाकडे पाहणं गरजेचं. मी ज्यावेळेस देवाकडे पाहतो, पहिली गोष्ट मला देवाकडे पाहायचं. कुणाला पाहायचं आहे? देवाकडे. नंबर 2, दुसरी गोष्ट, त्या परिस्थितीमध्ये मला सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे धीर धरणं गरजेचं.
पेशन्स, नाही का? बऱ्याच वेळेस आम्ही अधीर बनतो. अधीर म्हणजे काय? उतावळ. हा, मला लगेच पाहिजे, आता पाहिजे. वाचा याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय आणि 3रं वचन. याकोबाचं पत्र पहिला अध्याय 3रं वचन. तुम्हास ठाऊक आहे की हा, तुमच्या विश्वासाची पारख तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो. उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपलं कार्य करू द्या. काय करायचंय? आमच्यामध्ये धीर असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आमच्याकडे हेच मोठा प्रॉब्लेम आहे की आम्ही धीर धरायला तयार होत. उद्या सकाळी मला अर्जंटली बँकेचा एक हप्ता भरायचा आहे आणि आता माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत. आता दे बापा काय करू? आणि मग देवाकडे पाहतो, आम्ही प्रार्थना करतो. जसं दुपारी आपण बघितलं की प्रार्थना केली. इस्रायल लोकांनी काय केलं? प्रार्थना केली. आणि मोशेकडे जाऊन निर्गमच्या पुस्तकामध्ये आपण काय बघितलं? 14व्या अध्यायामध्ये इथं जाऊन प्रार्थना पण करता येते. पुन्हा एक वचन वाचूया. हा, निर्गमचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि 9 आणि 10 वचन. निर्गमचं पुस्तक 14वा अध्याय 9 आणि 10 वचन. मग फारोचे सर्व घोडे, हा, रथ व स्वार हा. यांसह मिस्री सैन्यांना त्यांचा पाठलाग करून हहिरोथाजनी व बाल सोफोना समोर समुद्र तीरी त्यांनी तळ दिला होता, तेथे त्यांना गाठले. फारो नजीक येऊन ठेपला. फाजरो नजीक येऊन ठेपला. इस्रायल लोकांनी टेहळणी करून इस्रायल लोकांनी टेहाळणी करून पाहिले तर मिस्री लोक आपल्या पाठोपाठ येत आहेत, तर मिस्री लोक आपल्या पाठोपाठ येत आहेत असे त्यांना दिसले. असे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना फार भीती वाटली. हो. काय वाटलं? काय वाटलं? काय वाटलं? कुणाला? आता मला सांगा, त्यांनी 10 पिढ्या पाहिल्या होत्या का नाही इस्रायल लोकांनी? हा, या 10 पिढ्यामध्ये एक तरी पिढा त्यांच्यावर आली का? नाही ना. एवढा चमत्कार त्यांनी बघितला होता. हा, तर हे सगळं बघून सुद्धा त्यांनी कुणाला भेटले? बऱ्याच वेळेस आपलं तेच होतं. देवानं आपल्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार केलेले असतात, त्याच्याकडे आपण बघत नाही. आपण कुठं बघतो? सध्याच्या परिस्थितीवर. सध्या काय चाललंय, मागं काय घडलं, याच्याकडे बघत नाही. बऱ्याच वेळेस आपण दुसऱ्यांना दोष देण्यासाठी आपण ते वापरतो. मागं असं तू केलं होतं, मागं असं केलं होतं, ते वापरतो. पण देवानं माझ्या जीवनामध्ये मागं काय केलं याच्याकडे मात्र मी बघत. याच्याकडे मी बघतो का? देवाला धन्यवाद देतो का? दे बापा, मी एवढ्या संकटामध्ये सापडलो, त्यावेळेस मला तिथून असं बाहेर काढलं होतं तुम्हाला, मी असं केलं, त्याबद्दल मी देवाला धन्यवाद. आता सुद्धा मला बाहेर काढणार. असं होतं का? इस्रायल लोकांनी ते केलं का? आता त्यांनी फारोची भीती घेतली. पुढे काय झालं? ते परमेश्वराचा दावा करू लागले. ते परमेश्वराचा धावा करू लागले. ते मोशेला म्हणाले, ते मोशेला म्हणाले, मिस्रात काय कबरा नव्हत्या. बघा, 2 गोष्टी घडल्या. एक, त्यांनी परमेश्वराचा काय केलाय? हॅलो, परमेश्वराचा काय केला? म्हणजे इथं प्रार्थना पण केली. त्यांनी प्रार्थना केली ना? प्रार्थना केली आणि प्रार्थना करून उठल्यानंतर लगेचच मोशेकडे गेले आणि कुरकुर करायला सुरुवात केली. आम्ही तिथं मिस्रात गुलामगिरीत मेलो असतो तर आम्हाला बरं झालं असतं, आम्हाला गुलामगिरी. इस्रायल लोकांनी प्रत्येक वेळेस नुसतं एकच म्हणलं की आम्हाला मरायसाठी आणलंयस, मारायसाठी आणलंयस, मारायसाठी आणलं. प्रत्येक वेळेस त्यांच्या तोंडात एकच शब्द होता, आम्हाला मारायसाठी आणलंयस. प्रत्येक वेळेस तुम्ही जर वाचला, आणखी एक वचन आपण वाचलं निर्गमच्या पुस्तकामध्ये. निर्गमचं पुस्तक 16वा अध्याय. निर्गम याचा 16वा अध्याय आणि निर्गम याचा 16वा अध्याय 2रं वचन. त्या रानात इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे व अहोरण ह्यांच्या संबंधाने कुरकुर केली. इस्रायल लोक त्यांना म्हणू लागले की आम्ही मिसर देशात मांसाच्या भांड्यांभोवती बसून, मांसाच्या मांस म्हणजे मटणाच्या मांसाच्या भांड्यांभोवती बसून भरपूर जेवत होतो. तेव्हा आम्हाला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर पुरवले असते.
देवाला काय यांना मारा बाहेर आणले का? प्रत्येक वेळेस एकच शब्द, देवा काय आम्हाला मारा आणलेस, आम्हाला काय मारा आणलं, आम्हाला काय. अरे देवापानं तुम्हाला बाहेर का काढलंय? परिस्थितीमध्ये कधी कधी आम्ही तीच कुरकुर करतो, देवापा मला मारून टाक, कुठपर्यंत माझा अंत बघतोस. कारण आम्ही आठवत नाही की देवाला मागं काय केलं. देवाला मागं काय केलं ते आम्ही आठवत नाही. मग या लोकांनी एवढी कुरकुर काय केली बरं? यांनी एवढं बघितलं होतं, त्याने 10 पिढा बघितल्या, तांबडा समुद्र ओलांडलेला बघितला, ठीक आहे, तरी आणि पुढे येऊन यांनी कुरकुर करतात. का बरं? का करत असेल तसं? धीर नव्हता. ओके, अजून तो धीर का नव्हता त्यांच्यामध्ये? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं त्यांनी कुरकुर का केली असेल? तुम्हाला काय वाटतं त्यांनी का केलं असेल तसं? किंवा आपण का करतो तसं? क्षणिक गोष्टी फक्त बघणे, क्षणिक गोष्टी करतो. ओके, अजून सगळ्यात मोठे एक फॅक्ट तिथं आहे, वाचूया. निर्गमचं पुस्तक, याचा निर्गम याचा 12वा अध्याय आणि 37 आणि 38 वचन. मग इस्रायल लोक रामसेस येथून कूच करून सुकत येथे गेले. मग इस्रायल लोक रामसेस येथून कूच करून सुखोत येथे गेले. जे पुरुष पायी गेले ते मुलाबाळांशिवाय सुमारे 6 लाख होते. त्यांच्या बरोबर एक मिश्र समुदाय सुद्धा गेला. त्यांच्या समोर कोण गेला? त्यांच्या बरोबर कोण गेला? आणि तो मिश्र समुदाय यांना सारखा आठवण करतो, ए काय तुझा देव, मिश्रात किती चांगले लोक होते, तुझा देव घेत आहे मारून टाकाय, आमचा देव कसला चांगला, काय म्हणणार. ही लोक, मी कधी कधी विचार करतो की इस्रायल लोकांच्या मध्ये ही मिश्र लोक काय गेल्यात? काय गरज होती का? आपला देश सोडून ह्यांच्या मागे गेले. बरं, ही कुठं जाणार हे इस्रायल लोकांना बी माहित नाही. फक्त ही लोक गेलेत म्हणून ह्यांच्या मागे ही गेलेत, आणि गेलेत ते गेले तर ह्यांना सतत आठवण करून देतात. आम्हाला आमचे जुना स्वभाव जो आहे ना, आमचा जो काय मिसरी स्वभाव आहे ना, तो आम्हाला सतत टोचतो. बर, देवासे करू शकत नाही. त्या परिस्थितीमध्ये आता तुलाच काहीतरी करायला पाहिजे. या स्थितीमध्ये आता तुलाच काहीतरी कॉम्प्रोमाइज करायला, काहीतरी तू आयडिया कर, काहीतरी तू कर. देवावर अवलंबून राहिलं काय होणार आहे? कधी आमचंच मन, जसं की दुपारी सांगितलं, आमचंच मन आम्हाला अडकलं. इस्रायल लोकांना हे मिसरी देशातल्या लोकांनीच कुरकुर करायला पाहिजे. सारखी मागे बघ, तुलना करून दाखव. मिश्रात असं होतं, इथं आहे का तुम्हाला? मिश्रात असं होतं, इथं तुम्हाला असं आहे. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही जर वाचला तर प्रत्येक वेळेस इस्रायल लोकांनी एकच म्हटलेलं आहे, आम्हाला काय मारून टाकायला आणलं का? आम्हाला काय मारून टाकायला आणलं? आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस परिस्थिती येते त्यावेळेस आम्ही एकच कुरकुर करत बसतो, किती प्रार्थना करू, किती वेळ प्रार्थना करू, अजून मला उत्तर मिळत नाही, अजून मला. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जोपर्यंत देवाची इच्छा नाही तुम्हाला तिथून किंवा त्या ज्या उद्देशासाठी ती परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये आली, ती परिस्थिती किंवा तो उद्देश पूर्ण केल्याशिवाय ती परिस्थिती तुमच्या जीवनातून जाणार नाही. आरडा ओरडा काय पण करा, पण जोपर्यंत देवाचा उद्देश पूर्ण होत नाही तोपर्यंत ती गोष्ट आमच्या जीवनातून निघून जाणार नाही. देवाचा उद्देश, आणि म्हणून तेवढ्यासाठी माझं लक्ष हे देवाकडे असायला पाहिजे की देवा कोणत्या उद्देशानं, कोणत्या त्या ह्यानं माझ्या जीवनामध्ये ही गोष्ट आणलेली आहे, का माझ्या जीवनामध्ये ही परिस्थिती आली. मी एवढं प्रार्थना करत आहे, मी एवढं रडत आहे, मी एवढ्या देवापा चर्चला जात आहे, सगळ्या काही गोष्टी करत आहे, तरीही माझ्या जीवनामध्ये ही परिस्थिती काय प्रभू? माझ्या जीवनामध्ये ही गोष्ट काय? देवाचं वचन सांगतं की मी तुला पूछ नव्हे तर सीड केला. मग माझं मस्तक देवा कसं करतो? माझ्या शत्रूच्या देखत काय करतो? हॅलो, माझ्या शत्रूच्या देखत मला काय करतो? ताट वाढीतो. माझ्या शत्रूच्या देखत मला ताट वाढीतो, माझ्या तेलाचा
अभ्यंग करतो, मग तरीही तेव्हा माझ्या जीवनामध्ये असं शत्रू मला बघून हसतायत, रे प्रभू यांचा देव कुठं आहे. प्रार्थना करतोय काय फरक पडलाय, काय फरक पडला यांच्या जीवनात. आम्ही बारीक कधी कधी आम्ही इतर लोकांच्याकडे बघतो, किती बंगला बांधलेला आहे, ते कसं आहे, ते असं आहे, माझ्या जीवनामध्ये अजूनही गरिबी आहे, माझ्या जीवनामध्ये हे प्रॉब्लेम आहे, माझ्या जीवनामध्ये ते प्रॉब्लेम आहे. माझा देव हा राजांचा राजा, आणि तो मला लागल ती गरज, लागल ती गोष्ट देणारा परमेश्वर आहे. देवाचं वचन सांगतं की तो लागल ती झोपेत पुरवतो. कसं पुरवतो? मी झोपेत उठायच्या अगोदर माझ्यासाठी तयार असतो. पण बऱ्याच वेळेस माझा जो धीर आहे ते मला अधीर करून सोडतो. आणि त्यामुळं माझ्या अंगी जो धीर असायला पाहिजे, ज्या पेशन्स असायला पाहिजे, देव करणार. तर माझा देवानं मला अभिवचन दिले, ही गोष्ट तो करणार आहे, तर निश्चितरित्या करणार. देवाच्या प्रार्थनेमध्ये 3च प्रकारची उत्तर असतात, नाही का? होय, थांब, नाही. होय, थांब आणि नाही. जर एखादी गोष्ट माझ्यासाठी अडखळ ठरत असेल किंवा माझ्यासाठी धोकादायक ठरत असेल तर ती गोष्ट मला मिळणार. जर एखादी गोष्ट सांभाळण्यासाठी किंवा ती गोष्ट पेलवण्यासाठी मला अजून थोडा वेळ आहे तर ते मला थांब. आणि देवाला वाटतं की मी आता एलिजिबल आहे, मी ती गोष्ट चांगल्या प्रकारे घेऊ शकतो, तर देवा म्हणत लेट घे. आपल्या लेकरांच्याकडे आपण लहान बाळ आहे, त्या लहान बाळानं जर का आपल्याला काळी पेटी मागितली, मॅच बॉक्स मागितला, तर आपण लगेच त्याच्या हातात देतो का? तर म्हणतो तुला द्यायचंय, फक्त तू काय कर. सेम देवाचं वचन. आणि म्हणून आम्ही धीर धरणं गरजेचं. पहिली गोष्ट मी काय सांगितली परिस्थितीमध्ये? पहिली गोष्ट काय सांगितली? नंबर 1 काय सांगितलं? परिस्थितीमध्ये काय करायचंय? मला टिकून राहायचंय. बरोबर आहे. पण आता मी काय सांगितलं? पहिली गोष्ट काय करायचंय? काय करायचंय? काय करायचंय? कुणाकडे पाहायचं? त्याच्या हाताकडे बघायचं. दुसरी गोष्ट मी काय सांगितली? धीर धरणं गरजेचं, नाही का? ज्यावेळेस आम्ही धीर धरू त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये एक अद्भुत काम आम्हाला पाहायला अधीर होऊन नका. ज्यावेळेस आम्ही अधीर बनतो. शौलानं धीर धरला नाही. शौलानं काय केलं? तो अधीर झाला आणि त्यानं जे अर्पण फक्त याजकानं करायचंय ते स्वतः केलं आणि त्यामुळे काय झालं? त्याच्या राज्यपदावरून त्याला झुगारून देण्यात आलं, नाही का? त्यामुळं धीर आमच्या अंगी असणं गरजेचं आहे. नंबर 3 तिसरी गोष्ट, आमच्या जवळ आशा असायला पाहिजे. आशा, होप्स. माझ्याजवळ काय असायला पाहिजे? असं आहे. याकोबाचं पत्र 1 अध्याय 9 वचन. स्थितीतील बंधूने आपल्या उच्च स्थितीविषयी अभिमान बाळगावा. आणि दीन स्थितीतील बंधूने आपल्या कुठल्या स्थितीसाठी? उच्च स्थितीसाठी. म्हणजे आता माझी परिस्थिती काही नाही आहे, आता माझ्याकडे काही नाही आहे, आता माझी परिस्थिती खूप ढासळलेली आहे, पण एक दिवस माझा देव मला या परिस्थितीतून बाहेर काढणार आहे. हालेलुया. आज माझी परिस्थिती काय आहे? आज काही असो, एक दिवस येणार की त्या दिवशी मला देवा बाहेर काढणार. पण बऱ्याच वेळेस या वचनाच्या द्वारे आपण काय म्हणतो? कधी काढणार? इतके वर्ष मी प्रार्थना करत आहे, इतके दिवस झालं प्रार्थना करत आहे, 40 दिवस मी उपवास करत आहे, पण अजूनही काही मला उत्तर मिळणार झालंय. मग देव कधी काढणार? आम्ही अधीर बनतो आणि आशा गमवून बसतो. बायबल सांगतो रोमकरासपत्र 12:12 वचन. रोम 12:12. रोमकरासपत्र 12:12 वचन. आशा में आनंदित रहो, क्लेश में स्थिर रहो, प्रार्थना में नित्य लगे रहो. काय म्हटलंय? आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा आणि प्रार्थनेत तत्पर असा. 3 गोष्टी सांगितल्या ना. आशेने शेजाऱ्याच्या हातात हात घालून सांगा,
आशेने हर्षित हो. एक दिवस तुझी मागणी पूर्ण होणार. तुला रडू देणार देव, मला रडू देणार हे मी आनंदित. हा, मी आनंदित कारण मला पण योग्य गोष्ट योग्य गोष्ट. एक मुलगा आला आणि मला म्हटला, पास्टर मला देवापर्यंत दाखवलं की या मुलीबरोबर माझं लग्न होणार आहे. म्हणलं त्या मुलीला त्यानं दाखवलं का देवानं? मला काय माहिती, पण माझा विश्वास आहे, माझी आशा आहे की ती मुलगी मलाच मिळणार आहे. तर म्हणलं एक गोष्ट कर, पहिले देवाच्या चरणाजवळ बस, गुडघे टेक आणि देव तुला आणि तिला तू जाऊन सांगू नकोस. तिला तू जाऊन सांगू नकोस. कधी कधी आम्ही ती आशा आहे ना एक वेगळ्या प्रकारे घेतो. एक घटना परवाच मला एक समजली, वाईट वाटलं मला त्या गोष्टीमध्ये, खूप वाईट वाटलं. एक पास्टर आले, त्यांना ऑलरेडी मुलगा, 2 मुलं आहेत, त्याची पत्नी आहे आणि ते एका त्यांच्या मंडळीमध्ये एक नवीनच विश्वासणारी एक विधवा स्त्री आली आणि त्या स्त्रीजवळ ते गेले आणि त्यांना सांगितलं, त्या बहिणीकडे गेल्यानंतर की देवबाप मला दृष्टांतात असं सांगितलं की मला तुमच्या बरोबर लग्न करायचं. देव सुद्धा दाखवत होता, कधीच नाही दाखवत. देव चुकीच्या गोष्टी कधी दाखवत. आणि मग आशा ठेवा, ज्यावेळेस तुम्ही माझ्याबरोबर लग्न करणार त्यावेळेस तुमचं चांगलं होणार. आता ती बाई डोक्यावर आपटून रडायला लागली. आशाही गेली, उशाही गेली. तर हे धोंडा गळ्यात पडलाय. आशेने हर्षित व्हा, पण योग्य प्रार्थना. जरूर दैवात मला योग्य वेळेस योग्य ती गोष्ट देणार आहे. हालेलुया. मी जे मागतोय ते देवा निश्चित देणार, पण ती योग्य वेळ आल्यानंतर आणि ती योग्य गोष्ट देणार आहे. अयोग्य गोष्ट देवा मला कधी देणार नाही. त्यामुळं तरुण मुला मुलीनो कृपया अयोग्य गोष्ट देवाकडे मागू नका. आदाम आपला जोडीदार कुठे शोधत होता? आदाम आपला जोडीदार कुठे शोधला? कुठं? हा बोला बोला. बागेमध्ये शोधत होता का? कुठं शोधत होता? हा काय शोधलं ना? वाचा की उत्पत्तीचं पुस्तक 2 अध्याय 20 वचन. उत्पत्ती 2 अध्याय 20 वचन. आदामाने सर्व ग्राम पशु, आकाशातील पक्षी व सर्व वन पशु यांना नावे दिली, पण आदामाला कोणी अनुरूप सहाय्यक मिळेना. कुठं शोध आलाय हा कुठं शोध आलाय? कसं असतं पहिल्या माझ्या हब्बी, माझी छब्बी आणि माझी भरी आणि तो असाच आहे ग, तो तसाच आहे ग. आणि लग्न झाल्यानंतर 1 वर्षानंतर माका बैल आहे, माकी म्हैस आहे, मग तिथं जनावर तयार होतं. त्यामुळं तरुणांनो आपला जोडीदार तुम्ही शोधू नका, कारण देवाचं वचन सांगतं उत्पत्ती 2:18 मध्ये, मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. हा, कोण करणार आहे? कोण करणार आहे? त्यामुळे कुणाकडे मागायचं आहे? त्यामुळे उगाच फुकटची आशा धरू, आशेने हर्षित व्हा, पण त्या चांगल्या गोष्टीसाठी, पवित्र आत्म्याची कृपादान मिळवायला सुद्धा चांगल्या गोष्टी. या परिस्थितीतून देवबाप मला बाहेर काढायचं आहे, त्यासाठी मला आशा आहे की एक दिवस देवबाप मला इथून आणणार आहे, इथून ग्राउंड लेवलवर. म्हणून अण्णा काय म्हणते की तोच काय करतो? दारिद्र्यांना उकिरड्यावरून उचलतो आणि कुठं बसवतो?
तोच देव आम्हाला योग्य वेळेस योग्य त्या ठिकाणी बसवणारा आहे. हालेलुया हालेलुया. म्हणून पहिली गोष्ट मी सांगितली देवाकडे पाहत राहणं. दुसरी गोष्ट सांगितली धीर धरणं. तिसरी गोष्ट आशा. आमच्या आशा कधीही मावळता कामा नाही. आम्ही आशयामध्ये राहणं गरजेचं आहे. आज दैबाप मला या गोष्टीतून बाहेर काढणार. आज माझी परिस्थिती काही पण असू दे, आज माझं दुःख किती मोठं असू दे, आज मला किती रडायला लागत असू दे, पण एक दिवस दैबाप मला हसायला लावणार. नामी काय म्हणते, मला नामी नका म्हणू, मला काय म्हणा, मारा म्हणा. नामी म्हणजे नामी या शब्दाचा अर्थ काय? नामी सुखात, सुख देणारी किंवा सुखात राहणारी. आता सुखाची नाही मी, आता माझे मुलं गेली, माझा पती गेला, पण ते एकच विरोध राहिली. त्यामुळे मला आता मारा म्हणा, क्लेशमया म्हणा. देवानं मला पीठ दिला. पण ज्या वेळेस त्याच नामीच्या नातवाला ती पाहते, तर नामी आपल्या नातवाला पाहते, ती म्हणते देवा पण माझ्या जीवनात किती मोठं. आज माझी स्थिती काही असेल, आज मला लोक नावं ठेवणारे असते, आज लोक माझ्या क्लेशाकडे बघून हसत असते. योबाच्या त्या दुखनाकडे बघून त्याची पत्नी काय म्हणली, काय म्हटली? योबाची पत्नी काय म्हटली योबाला? ए बाबा, अंग खाजवत काय बसलाय, सोडून दे देवाचं नाव आणि मरून जा. आणि तीच नामी ज्या वेळेस योबाला चौपट परत मिळालं त्यावेळेस काय म्हटली असेल? सॉरी, नामी योबाची पत्नीला पुन्हा सगळं वैभव मिळालं त्यावेळेस ती काय म्हणाली असं? बरं झालं तुला उठला, तुला बरं झालं पुरत मिळालं. कधी आमच्या जीवनामध्ये परिस्थिती आल्यानंतर आम्ही रडतो, पण ज्यावेळेस देव आम्हाला उंचावून येतो त्यावेळेस त्या परिस्थितीच्या आम्हाला विसरतो. हालेलुया. आम्ही निराश नाही होतो. पण बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम असा होतो, आमच्या जीवनामध्ये आशेच्या ऐवजी निराशा यायला सुरुवात होते. निराशेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? निराशेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? दहावीत मी 2 वेळा नापास आहे इंग्लिशमध्ये, त्यामुळे मला कठीण आहे. फ्रस्ट्रेशन नाही, फ्रस्ट्रेशन म्हणजे निराशा, नैराश्य. नैराश्याला डिप्रेशन हा शब्द काय येतो? काय येतं? काय येतं? डिप्रेशन. आणि मग डिप्रेशन आल्यानंतर आम्ही काय म्हणतो, दे बापा मला मारून टाक, मला का जन्माला घातलंस, मला इथं ठेवलेला आहे, मला मारून टाक. काय म्हणतो आपण? देवाचा सेवक म्हटला, देवा आता मला जगायची इच्छा नाही, मला मारून टाक. अच्छा, पहिले राज्य 17 अध्याय, पहिले राज्य याचा 17 अध्याय आणि पहिले राज्य याचा 19 अध्याय आणि 3 पासून पुढे. हे ऐकून एलिया जीव घेऊन पळाला. तो यहूदीतील बेरशेबा येथे आला व तेथे त्याने आपल्या चाकराला ठेवले. तो स्वतः रानात 1 दिवसाची मजल चालून जाऊन एका रथमातेच्या झुडपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, आपला प्राण जाईल असे बरे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, आता पुरे झाले, आता पुरे झाले, माझा अंत कर. मला काय कर, मला मारून टाक, आता बस झालं बाबा. कारण आता हे हाल मला सोसवना झाले. माझी मराठी समजते का? समजते ना?
मला आता हे हाल सोसून मला मारून टाकते बापा. मला या पिढा इतक्या झालेत की मला आता नाही जगवत, मला पुढं सर्वात करता येईना झाले, मला पुढे चालता येईना झाले, मला आता मारून टाक. कधी कधी आम्ही अशी प्रार्थना करतो, कारण आपण कुठं असतो, का असतो, कारण ती ज्या परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीचा आपण जास्त विचार करतो. आम्ही देवाचा विचार करण्याच्या ऐवजी कुणाचा विचार करतो, परिस्थितीचा. आणि परिस्थितीचा विचार केल्या कारणानं माझ्या आजूबाजूला संपूर्ण परिस्थिती असते आणि मग मी डिप्रेशन मध्ये जातो. आणि डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर मग मला गोळ्या सुरू होतात. मला काय होतात ना औषध. आणि मग डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर मला वाटतं आता माझं काही खरं नाही, देवबाप मला यातून बाहेर काय काढणार नाही, देवबाप आता मला मारून टाक. नैराश्यता येते. आणि मग नैराश्यता आल्यानंतर कधी कधी आमच्या जीवनामध्ये आत्महत्येचे विचार येतात. का? कारण आपण त्या परिस्थितीच्या अधीनतेमध्ये गेलो. एक व्यक्ती डिप्रेशन मध्ये गेला आणि स्वतःला त्यानं फास लावून घेतला. असा व्यक्ती कोण बायबलमध्ये? यहूदा इस्करियोत. बायबलमध्ये किती लोकांनी आत्महत्या केलीत कोण सांगू शकतं का? 3 लोक आहेत. शौलाचा दास, शस्त्रवाहक आणि यहूदा इस्करियोत. त्यांनी काय केली? आत्महत्या केली. कधी कधी आमचं आणि देवाचं नातं तुटतं, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये फक्त डिप्रेशन. ज्यावेळेस आमचं देवाचं नातं तुटतं, देवाची इच्छा आहे की आम्ही त्या डिप्रेशन मध्ये राहू नये, आम्ही आनंदी असावं, पण आमचं नातं तुटलेलं आहे. कारण आम्ही देवाकडे आता पाहिना झालोय. आम्ही कुणाकडे बघायला लागलोय? परिस्थितीकडे पाहताय. आम्ही कुणाकडे पाहताय? परिस्थितीकडे. काय जबरदस्त परिस्थिती आली आता, या परिस्थितीतून मी काय बाहेर पडणार नाही. मी आता या परिस्थितीतून बाहेर पडणार नाही. मग आम्ही त्या परिस्थितीमध्ये पूर्णपणे स्वतःला कमकुवत बनवतो, प्रार्थनेमध्ये बनवण्याचं. पण बऱ्याच वेळेस आपण त्या डिप्रेशन मध्ये प्रार्थना पण करतो. प्रार्थना आपली चालू असते की देवा मला यातून बाहेर काढ. पण बऱ्याच वेळेस आम्हाला हे कळत नाही की त्या प्रार्थनेमध्ये देव आहे का नाही. आपण प्रार्थना करतो पण त्या आम्हाला कळत नाही की त्या प्रार्थनेमध्ये देव आहे का नाही. आम्ही नुसतंच बडबडतो, आम्ही नुसतंच रडतो. वाचूया 19वा अध्याय, पहिले राजाचं 19वा अध्याय आणि 11 पासून पुढे. त्याने त्याला म्हटले, तू येथून बाहेर निघून जा. तू येथून बाहेर निघून जा. पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहा. परमेश्वरासमोर उभा राहा. तेव्हा पहा परमेश्वर जवळून जात असताना त्याच्या समोर मोठा सुसाट्याचा वारा सुटून डोंगर विदारत व खडक फोडीत होता. पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. वारा सुटल्यानंतर भूमिकंप झाला. त्या भूमिकंपातही परमेश्वर नव्हता. भूमिकंपानंतर अग्नी प्रकट झाला. पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता. त्या अग्नीनंतर शांत मंदवाणी झाली. प्रार्थना करत आहे, रडत आहे, ओरडत आहे, तर त्या प्रार्थनेमध्ये देवाची उपस्थिती आहे काय? काय हो? आपल्या प्रार्थनेमध्ये देवाची उपस्थिती आहे का? किती जणांना वाटतं मी ज्यावेळेस प्रार्थनेला बसते त्यावेळेस तिथं देवाची उपस्थिती असते. नुसतं मानू नका, खरंच असते का? खरंच असते का? मग जर देवाची उपस्थिती असेल तर देव बोलल्याशिवाय राहत नाही. देवाची उपस्थिती ज्यावेळेस असते त्यावेळेस देव मला
माझ्या संगती बोलतो आणि माझ्या जीवनामध्ये काय करणार आहे याच्याविषयी मला चित्र क्लिअर करतो, नाही का? बघा, वाचूया आपण वचन. यिर्मयाचं पुस्तक 29 अध्याय 11 वचन. यिर्मया 29 अध्याय 11 वचन. यिर्मयाचं पुस्तक 29 अध्याय 11 वचन. परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते अनिष्टाचे नाहीत. म्हणजे माझ्यासाठी देवाजवळ काय आहे? प्लॅन आहे. माझ्यासाठी देवाजवळ एक योजना आहे आणि ती योजना देवबाप मला सांगितल्याशिवाय राहणार. काय मी घेतली का ती योजना? हॅलो, योजना, ते प्लॅन मी घेतला का? जर मी घेतला, जर मी म्हणतो की माझ्या प्रार्थनेमध्ये देवाची उपस्थिती आहे, तर देव आपल्याला तो प्लॅन देणार. कारण बायबलमध्ये आपण वाचतो, प्रत्येक संदेश असू दे किंवा प्रत्येक सुवार्तिक असू दे, प्रत्येकाला देव वचनाच्या द्वारे किंवा समोरासमोर येऊन बोललेला आहे आणि त्याला सांगितलेलं आहे. देव बापाने येऊन आम्हाला सांगितलं. देवाची इच्छा आहे निर्मितीच्या सानिध्यात बसावं आणि त्याच्याबरोबर तिथे गुज करावं. आपण देवाचे कोण आहोत? आणि पवित्र आत्म्याचे कोण आहोत? मग त्याच्या अगोदर पवित्र आत्माचं आम्ही एक मंदिर आहे, नाही का? मंदिराविषयी पण एक खूप छान असं एक टीचिंग आहे. तर मी देवाचं मंदिर आहे, माझ्यामध्ये देवाचा आत्मा वास करत असेल तर देवाचा आत्मा मला रोज काय करणार? मार्ग दाखवणार. आणि मग या परिस्थितीमध्ये मी कशी आशा धरायला पाहिजे, मी या परिस्थितीतून कसं बाहेर पडणार याच्याविषयी देवा मला ते काय देणार? आउटलाईन देणार. हॅलो, देणार ना? बऱ्याच वेळेस आम्ही डोकं धरून बसतो, आता काय करायचं? या परिस्थिती आली, आता काय करू? आणि मग आम्ही भीतो. सैतानाचा सगळ्यात मोठा हत्यार काय? आणि भीती आम्हाला गुलाम बनवते. भीती आम्हाला काय बनवते? गुलाम बनवते. काय वाच, रोमकरासपत्र 8 अध्याय आणि 15 वचन. रोमकरासपत्र 8 अध्याय 15 वचन. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा मी तुम्हाला दिलेला नाही. काय म्हणताय? पुन्हा भीती बाळगावी असा दासपणा. म्हणजे भीती आम्हाला दास करून ठेवते, भीती आम्हाला गुलाम करून ठेवते. आणि मग आम्ही काय करतो? आम्ही त्या भीतीच्या अधीन जाऊन पुढं काय होणार आहे किंवा देव आपल्याला पुढं काहीतरी देणार आहे त्याची आशाच माझ्याकडे निघून जातो. आणि मग म्हणतो की आता काय आम्ही मरणार, आता माझा यातून काय शेवट होणार नाही, मी काय यातून बाहेर पडणार नाही, माझा शेवट इथंच होणार. मग आम्ही डिप्रेशन मध्ये जातो आणि डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर मग आम्हाला गोळ्या सुरू होतात. मग आम्ही मानसोपचार तज्ञाकडे जातो आणि मग तो आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स्ट सांगतो. सगळ्या गोष्टी कशामुळे घडतात? कारण आम्ही देवाकडे लक्ष लावण्याच्या ऐवजी परिस्थितीकडे लक्ष लावतो. कुठं लक्ष लावतो? मी तुम्हाला दुपारीच सांगितलं, मी हे फक्त बोलत नाही, तर मी ह्यातून आलोय म्हणून मी तुम्हाला सांगतो. ज्या शिकवत आहे ना त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे द्वारे किंवा माझ्या बाबतीमध्ये घडलेले आहेत. तेव्हा पुन्हा उभा केलं यासाठी की जे लोक त्यामध्ये आहेत त्याला पुन्हा उभारा देण्यासाठी. एकच गोष्ट मला सांगितलं, परिस्थिती आम्हाला पाडायसाठी आलेली नाही, परिस्थिती आम्हाला उभा करायसाठी. देवाची इच्छा आहे की आम्ही हायर लेवलला जावं. कधी बस स्टॉपवर किंवा ट्रेन मध्ये तुम्ही अनेक भिकारी बघितले असतील, बघितलेत ना? का नाही बघितले? कधी येशूच्या नावानं भीक मागितलेलं कोण बघितलं का? येशूच्या नावानं असं पण म्हणलंय का? माझा देव भीक मागायला होत नाही, तर माझा देव भिकाऱ्यांना द्यायला लावतो. देवाचं वचन सांगतं की तुम्ही कर्ज काढणारे नाही तर लोकांना उष्ण देणारे बनणार.
तर त्यासाठी माझं काम हे आहे की मी देवाकडे पाहिलं पाहिजे आणि त्याचद्वारे मी या स्थितीतून बाहेर पडणार आहे. मग आता मी त्याच्याद्वारे मी देवाकडे पाहत आहे, मी देवाकडे बघत आहे, मी देवाकडनं घेत आहे. आता मला गरज आहे वचनाची. म्हणून मला रोज आणि रोज देवाच्या वचनामध्ये राहणं गरजेचं आहे. रोज देवाच्या वचनाचं मनन करायला पाहिजे. रोज देवाच्या वचनाचं मला काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? देवाचं वचन मला शुद्ध बनव. आज सकाळी कोणी कोणी आंघोळ केली? अरे बाबा, आत्मिक आंघोळ कुणी कुणी केली? आत्मिक आंघोळ तुम्हाला हा काय प्रश्न? योहान सुसमाचार 15:3 वचन. योहान सुसमाचार 15:3 वचन. जे वचन मी तुम्हाला सांगितले, जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच. मला शुद्ध कोण करणार? वचन. कोण करणार? वचन. आणखी एक वचन आपण वाचू. एफिसकरास पत्र 6 अध्याय 27 वचन. एफिसकरास पत्र 6 अध्याय 27 वचन. एफिसकरास पत्र 6 अध्याय 27 वचन. 5 अध्याय 27 वचन. सॉरी, 5 अध्याय 27. अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. म्हणजे मला स्वच्छ कोण करणार? कोण करणार? कोण करणार? म्हणून मला वचनामध्ये राहायचं, मग वचनाचं मनन करायचं, वचनामध्ये घडून जायचं. ज्यावेळेस मी वचनामध्ये त्यावेळेस वचन मला शुद्ध करणार, वचन मला पवित्र बनवणार. आणि ज्यावेळेस वचन मला पवित्र बनवणार तेच मला परीक्षेमध्ये टिकून ठेवणार. तेच मला परीक्षेमध्ये टिकून ठेवणार. कारण परिस्थिती काही असो, कोणतीही असो, वचन मला तिथं धीर देणार. वचन मला धीर देणार. म्हणून मला वचनाचा जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ख्रिस्तामध्ये ज्यावेळेस मी वचनाकडे जास्त लक्ष देतो त्यावेळेस ते वचन माझ्या जीवनामध्ये काम करत. आता वचनाच्या द्वारे ठीक आहे, पण माझ्यामध्ये डिप्रेशन आले, मला मी काय करू? एकच गोष्ट, वचनावर मनन करा. वचनावर ज्यावेळेस तुम्ही मनन करा. कधी कधी आम्हाला प्रश्न येतो, एलियाला परमेश्वरने काय सांगितलं की जाऊन गुहेत राहा, नाही का, लपून राहा आणि करिंथेतल्या ओळांची लपून राहा. आता तो कुठं होता? त्या गुहेमध्ये होता. बरोबर? बरोबर होता का? गुहेत होता का? करंथल्या नाल्याजवळ कुठं होता तो राहायला? राहत कुठं होता? नाल्याजवळ, पण त्याला काहीतरी असेल ना. ओहोळ कुठं होता? वाचूया आपण. पहिले राज्य 17 अध्याय आणि 2-3 वचन. परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले की येथून निघून पूर्व दिशेत जा व यातच समोरच्या करीत ओळा नजीक लपून राहा. लपून राहा. ओढा नजीक लपून राहायचा अर्थ, लपून राहण्याचं ठिकाण कुठलं असेल? लपून राहायचं असेल तर मला कुठं राहायचं असेल? झाडाच्या पाठीमागे लपून राहू शकतो का? हा, झोडपाच्या पाठीमागे लपून राहू शकतो का? काहीतरी असं एक ठिकाण असेल ना. बर, ठीक आहे, तो लपून राहिलेला. हा, आता त्याला कशाचं टेन्शन आहे का? गॅस संपलाय, गॅस भरायचा आहे, टेन्शन आहे का? गॅसला नंबर लावायचा, असं काही टेन्शन आहे का? नाही. हा, बर,
प्यायला पाणी नाही आहे, ऍक्वा खराब झाला किंवा काय असं काही टेन्शन आहे का? नाही. हा, जेवण आता कशावर बनवायचं, शेगडी खराब झाली किंवा हे झालं असं काही टेन्शन आहे का? हा, आता त्याला काय करायचं आहे, भूक लागली की कावळ्याकडे बघायचं आहे आणि तहान लागली की ओळाचं पाणी प्यायचं आहे. ओके, मग तू दिवसभर काय करतोस? आता बघ, मोबाईल बी नाही त्याच्याजवळ, रील बघत बसतो. हा, दिवसभर काय करतो? दिवसभर काय करत असेल? हा, काय बाबा न्यूजपेपर पण नाही, न्यूजपेपर वाचून हे करायला. फक्त देवाची स्तुतीने आराधना करत होता, प्रार्थना करत होता आणि सगळ्यात महत्त्वाचं वचनाचं मनन करत होता. शैली जीवनामध्ये रोज तीच घटना घडायला पाहिजे. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये रोज देवाच्या वचनाचं मनन करायला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर मी काय करतो? आपण काय करतो? प्रार्थना करतो. ओके, प्रार्थना केल्यानंतर काय करतो? वचन वाचतो. मग दिवसभर आमच्या डोक्यामध्ये काय असतं? दिवसभर आमच्या डोक्यामध्ये काय असतं? काय असतं? काम असतं. समजा समजून चालत चुकून माकून घरामध्ये काहीतरी कारकीर्द झालंच तर डोक्यामध्ये दिवसभर काय असतं? एक घटना मी तुम्हाला सांगतो. एक दिवस मी भिलोडीमध्ये राहिलो होतो. त्यावेळेस माझं आणि पालखीत बाईचं आदल्या दिवशी कारकीर्द झालं. कारकीर्द टाकणार बरं का. कारकीर्द झालं आणि कारकीर्द झाल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये तोच विचार की ना असं मला बोलत नाही, तसं बोलत नाही, तसं बोलत नाही, तसं बोलत. आणि मग सकाळी तिला साताऱ्यामध्ये एका परिवारामध्ये प्रार्थना जायचं होतं. एका परिवारानं बोललो आणि मग भिलवडीमधून साताऱ्याला जाण्यासाठी सकाळी एक ट्रेन आहे, ती 6:45 वाजता बरोबर तिथनं भिलवडीमधनं निघते. म्हणजे सांगलीवरून येते, कोल्हापूरवरून येते, पण तिथं भिलवडीमध्ये थांबते 6:45 वाजता. आणि मग जरा उठायला लेट झाला आणि लेट झाल्यामुळं आता आमच्या दोघांमध्ये एकच दुवा होता, ती म्हणजे माझी मोठी मुलगी अर्पिता. हा, आणि मग अर्पिताला सिस्टर म्हटल्या, त्याचं नाव दीपाली आहे, दीपा म्हणतो आम्ही. हा, ती म्हटली की अर्पिता पप्पाला सांग मला उशीर झालाय, मला सोडायला चला. मी अर्पिताला म्हटलं बरं. मी म्हटलं की अरे प्रार्थनेचं हे आहे, आपण असं नाही करायला पाहिजे. आणि मग मी काय केलं, त्यावेळेस माझ्या गाडी नव्हती आणि जर का आता जाऊन रिक्षा पकडायची म्हटली तर वेळ होणार, ट्रेन काय मिळणार नाही. मग मी काय केलं, आमच्या शेजाऱ्याची एक गाडी मागून घेतली MAT, आणि मग त्या गाडीला साडीगाठ नव्हता आणि त्या गाडीची किक मारल्या मला आवाज आला की दीपाची साडी अडकणार आहे. स्पष्ट आवाज आला. पण प्रॉब्लेम असा झाला, रात्रीच्या सगळं शिळा भात माझ्या डोक्यात होता. हा, रात्रीचं सगळं शिळं माझ्या डोक्यामध्ये होतं आणि त्यामुळं त्या गोष्टीकडे मी लक्षच दिलं नाही. आणि मग जशी गाडी सुरू केली, गाडी जशी पुढे जाईल तसा तो आवाज लाऊड होत गेला, अरे साडी अडकणार आहे. पण रात्रीचं जे शिळं माझ्या डोक्यात असल्या कारणानं ते आंबलेलं होतं ना, खराब झालेलं होतं, तेच डोक्यामध्ये खेळत होतं. आणि मग ते ठिकाण आलं आणि ठिकाण आल्यानंतर मला कोणतरी असं हलवत होतं, मला जाणवत आहे अरे तिची साडी अडकणार थांब. मी काय थांबलो नाही. शेवटी तिची साडी अडकली आणि ती खाली पडली. त्याच देवाचं नाव ऐकलेलं आतापर्यंत मी बघत आहे, तर तिचा अजूनही आत होतो. मला काय सांगायचं, बऱ्याच वेळेस आम्ही देवाचं ऐकतो, कारण आम्ही आमच्या डोक्यामध्ये देवाच्या वचनाच्या ऐवजी तिसराच विषय डोक्यात घेऊन बसतो. आणि त्यामुळं जे मनन करायला पाहिजे, ज्या वचनावर आमचं जे लक्ष असायला पाहिजे, त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देत. मग देवा आम्हाला त्या वेळेस इंस्ट्रक्शन देत असतो की तो हे करू नको ते कर, पण आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये डिप्रेशन यायला सुरुवात होतं, कारण आम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष लावत.
म्हणून वचन सांगतं देवाच्या वचनाकडे लक्ष पुरवा. म्हणजे देवाच्या वचनाकडे लक्ष लावा. आपल्या डोक्यामध्ये हजारो कामं असतात, हजारो गोष्टी असतात. त्यामुळं आम्ही जितकं वाढायला पाहिजे, जितकं देवाच्या समुक्षतेमध्ये बसायला पाहिजे, तितका वेळ आम्ही बसत. आता मला एक प्रश्न विचारतो, वैयक्तिक प्रार्थना जीवनामध्ये तुम्ही किती वेळ प्रार्थना करता? 2 तास प्रार्थना करणारे फक्त हात वर करा. 1 तास प्रार्थना करणारे? 1, 2, 3, 4. बर. अर्धा तास प्रार्थना करणारे? 15 मिनिटं प्रार्थना करणारे? आणि प्रार्थनाच करत नाही. बघा वचन काय सांगतं? यशाचं पुस्तक 59 अध्याय 1 वचन. यशया 59 अध्याय 1 वचन. पहा हा, उद्धार पहा उद्धार करत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही, पण तुमचे अपराध तुम्ही आणि तुमचा देव याच्यामध्ये कसं झाले? कशाप्रमाणे कसं झालंय? आड आड सगळ्यांनी बोलायचं आड. मग आता ही भिंत आहे, समजा ही भिंत आड झालेली ना, पलीकडचा व्यक्ती मला दिसतो का? मग आता मला ही भिंत पाडायची. ही भिंत पाडण्यासाठी मला काय करायचं आहे? मी जर समजा एवढा दगड किंवा एवढाच एखादे ते घेतलं, हा दगडाची कपडी घेतली आणि मी असं ठोकरायला लागलो, भिंत पडेल का? पडेल का? मला जरी भिंत पाडायचं असेल तर मला काय करावं लागेल? काय करावं लागेल? काय करायला लागेल? देवाचं वचन हातोड्यासाठी काम करतं, पण बऱ्याच वेळेस मी हातोडा घेतच नाही. वैयक्तिक देवाच्या नजर बसायला मला वेळच मिळत नाही. परवा आमच्या इथं मीटिंग झाली आणि मग उपास प्रार्थना झाली 3 दिवसाची, आणि त्याच्यामध्ये हाच प्रश्न केला की आपण किती वेळ बसतो. त्यावेळेस एका बहिणीने म्हटलं की बाळासाहेब आम्हाला वेळच मिळत नाही. मग म्हटलं सकाळी दात घासताना ब्रश करता का नाही करता? करतो की. आंघोळ करता की नाही करता? का तसं वेळ झाला म्हणून तसंच जाता? नाही, आंघोळ करतो. मग प्रार्थनेला का वेळ नाही मिळत? बऱ्याच वेळेस आमच्याकडे कारण तयार असतात. गीत रत्नाचं पुस्तक 5वा अध्याय 1 वचन आपण वाचतो. गीत रत्न 5वा अध्याय आणि 2 वचन. गीत रत्नाचं पुस्तक 5वा अध्याय 2 वचन. हिंदीत वाचलं तरी चालेल. मैं सोती थी परंतु मेरा मन कांपता था. सुन मेरा प्रेमी फटफटाता है और कहता है हे मेरी बहन, हे मेरी प्रिय, हे मेरी कबूतरी, हे मेरी निर्मल, मेरे लिए द्वार खोल, क्योंकि मेरा सिर कोस से भरा है और मेरी लटे रात में गिरी हुई बूंदों से भीगी है. बस काय म्हटलंय? इथं वचन काय सांगितलंय? मी निद्रिस्त आहे तरी माझं मन जागृत आहे. पहा माझा वल्लभदार ठोकीत आहे, आणि तो म्हणत आहे की माझ्या भगिनी, माझ्या कपोते, माझ्यासाठी दार उघड. देव येतो तर मला ठोकतो ना. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये काय म्हटलं? पहा मी आणि जो. पण आम्ही देवाला काय करतो? कारण सांगतो. 6वं वचन होतं. मी आपल्या वल्लभासाठी दार सॉरी उघडले. 3रं वचन. मी पेहराव उतरिला. मी पेहराव उतरला आहे, तो पुन्हा तो पुन्हा कसा लिहू? मी पाय धुतले आहेत, ते पुन्हा ते पुन्हा कसे मिळवू? माझ्या वल्लभाने. काय म्हटलंय? आता कारण द्यायला लागली ना. देव काय म्हणतो? मी नीतीमध्ये मी निद्रिस्त आहे तरी माझं मन जागृत आहे. पहा तो दारा शुभ आहे व दार ठोकीत आहे, पण मी कारण द्यायला लागलो. आणि कारण दिल्यामुळं परिस्थिती आमची निघून जाणार नाही, तर देव माझ्यापासून निघून जाणार.
आणि मग परिस्थिती निघून न जाता देव निघून जातो, आणि देव निघून गेल्यानंतर मग पुढे काय होतं? 6वं वचन, मी आपल्या वल्लभासाठी दार उघडले मी आपल्या वल्लभासाठी दार उघडले आणि पाहते तो निघून गेला होता. तो बोलत होता त्यावेळेस माझा जीव ठिकाणावर नव्हता. मी त्याचा शोध केला पण तो सापडला नाही. मी त्याला हाका मारिल्या पण त्याने उत्तर दिले नाही. नगरात फिरणारे जागले मला भेटले, त्यांनी मला मार देऊन घायाळ केलं. तटाच्या रखवालदारांनी माझा शालू हिसकावून घेतला. काय केला? तारणाची वस्त्र सांभाळायला पाहिजे. नाही तर तो बसलाय म्हणजे हिसकावून घ्यायला. स्वतःला चेक करायचं. परिस्थिती आली, जरूर आहे तू परिस्थितीतून देवबाप माझ्याला बाहेर काढणार आहे, पण काय मी माझं तारण टिकवून आहे काय मी माझं तारण टिकवून ठेवत आहे का? आणि तारण टिकवून ठेवण्यासाठी मी वचनाचा अभ्यास करतो रोज, आणि रोज त्याच्यामध्ये आहे का? नाहीतर तो बसलाय माझ्याकडे काढून. आणि मग काय म्हणा, मग मी ओळखत असून सुद्धा कधी कधी ते मला म्हणा मित्र ओळखतात, ते म्हणा मित्र ओळखतात का? कारण माझं जे तारण आहे परिस्थितीच्या ओघामध्ये मी त्या परिस्थितीकडे बघतो, मी माझं तारण गमावून बसतो. देव बोलत आहे, मी त्याचं ऐकत नाही, मी माझाच हेकडपणा पुढे केला, मी माझंच म्हणणं पुढे करायला. नाही देवा मला हेच पाहिजे. देव थांब थांब थांब, नाही देवा मला हेच पाहिजे, मला आत्ताच पाहिजे, मला आत्ताच पाहिजे. अरे थांब, या परिस्थितीतून मी तुला नेणार आहे, व्यवस्थित बाहेर काढणार आहे. नाही देवा मला आत्ताच पाहिजे. देवा म्हणतो मग बरोबर मी जातो. कधी कधी आम्ही परिस्थितीमध्ये देवाकडे पाहतो आणि देवाकडे पाहतो, आणि त्यामुळं डिप्रेशन करतो. आणि डिप्रेशन मध्ये गेल्यामुळं मग आम्ही काय करतो? माणसांचा आधार घ्यायला सुरुवात करतो. मग आम्ही लोकांच्याकडे जाऊन काय करतो? लोकांची सिंपत्ती मिळवायचं बघ. संपत्ती नव्ह, सिंपत्ती. सिंपत्ती म्हणजे काय? सहानुभूती. गौरव ब्रदर येते, मला काहीतरी सहानुभूती देते, हसणं येते, मला सहानुभूती देते. अरे कुठपर्यंत त्यात पडून राहतो? त्यातनं उठा. वचन सांगतं यशाचं पुस्तक, याचा 52वां अध्याय 2रं वचन. यशया 52वां अध्याय 2रं वचन. यशया अंगाची धूळ झाड, हे यरूशलेमे उठून बैस. हे यरूशलेमे उठून बस. सियोनेच्या बंदिवान कन्ये आपल्या गळ्याची बंधने तोडून काढ. कारण परमेश्वर म्हणतो की मोला वाचून तुम्हास विकिले, मोला वाचून तुम्हाला विकिले, आणि पैक्या वाचून तुमची मुक्तता होणार. पण पैक्या वाचून तुमची मुक्तता होणार. काय म्हटलंय? सियोनेच्या कन्ये, बंदिवान कन्ये काय कर? अंगावरची काय कर? कुठपर्यंत बसले ते? कुठपर्यंत पडून आहे? त्या स्थितीमध्ये आहे, त्या स्थितीमध्ये कुठपर्यंत पडून आहे? धूळ खात पडले, म्हणजे धूळ अंगावर साचेपर्यंत. किती दिवस गेले असते त्या? एका दिवसात अंगावर धूळ असते का? त्या धुळीत पडले. आता ते म्हणतो की ते धूळ झटक. ते धूळ काय कर? झटक. कारण या परिस्थितीतून बाहेर काढायला मी तुझ्याकडे आलो. कुठपर्यंत डिप्रेशन मध्ये बसला? कुठपर्यंत म्हणणार अरे माझ्या जीवनात असं का घडलं, माझ्या जीवनात तसं का घडलं, मी असं का झालो, मी तसं का झालो, असं कुठपर्यंत म्हणत बसला? अंगावरची धूळ झटक, गळ्याची बंधनं तोड. मी तुला सोडवण्यासाठी आलो असं ते म्हणतो. आणि पुन्हा गीतरत्नाचं पुस्तक याचा 2रा अध्याय 14 वचन. गीतरत्न 2रा अध्याय 14 वचन. गीतरत्न 2रा अध्याय 14 वचन. आगे माझ्या कपोते, खडकाच्या कपारीत कड्याच्या आडोशास राहणारे, मला तुझं मुख पाहू दे, कारण तुझं मुख
रम्य आहे, तुझा कंठ मधुर आहे. म्हणजे अगे माझ्या कपोते खडकाच्या कपारी कड्याच्या आडोशास राहणार आहे. कुठपर्यंत कड्याच्या आडोशास राहणार? कुठपर्यंत डिप्रेशन मध्ये राहणार? मला हाक मारला, मी तुला सोडवण्यासाठी तयार आहे. त्या परिस्थितीमधनं देव मला सोडवण्यासाठी तयार आहे. म्हणून आतापासून माझ्या चेहऱ्यावर रडू असता कामा देवाने मला सोडवलं, देवाने मला मुक्त केलं. हालेलुया. देवानं मला काय केलंय? मुक्त केलंय. देवानं मला सोडवलं. आणि म्हणून इफिसियन्स पत्र 5 अध्याय पहिलं वचन, इफिसियन्स पत्र 5 अध्याय पहिलं वचन. इसीलिए प्रिय बालकों, हाँ बालकों के समान परमेश्वर का अनुकरण करो हाँ और प्रेम में नाही, जगो. गलती 5:1, गलती 5:1. या स्वातंत्र्याकरता या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले, ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केलं. म्हणून त्या टिकून राहा. हॅलो हॅलो, ख्रिस्तानं आपल्याला मुक्त केलंय. हा? त्यात टिकून राहा. गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका असं देवाचं वचन सांगतं. काय करायचं बाळासाहेब? लई त्रास आहे. काय करू बाळासाहेब? मी या परिस्थितीत कसं बाहेर पडेल? मी काय करू? ते म्हणतो मी तुला मुक्त केलं, मी तुला मुक्त केलं. तू कुठवर रडत बसणार? कुठपर्यंत रडत बसणार? आज मी तुला सांगतो, मी तुला मुक्त केलं, मी तुला मुक्त केलं. देवा पण आम्हाला मुक्त केलं. मी रडणार, मी सदैव हसत असतो. हे मला ख्रिस्तानं मुक्त केलं. माझी परिस्थिती निघून गेलेली आहे. आजपासून मला मी नवीन गोष्टीमध्ये, आजपासून मी नवीन गोष्टीमध्ये जगणार. म्हणून यशाचं पुस्तक याचा यशया याचा 43 अध्याय, यशया याचा 43 अध्याय 18 आणि 19 वचन. एक तुमच्या पूर्वीच्या मंडळीसाठी गोष्टीची एक आठवण मिनिट, करून. एक तुमच्या मंडळीसाठी आलेला एक भविष्यवाणीवरचं वचन आहे. कृपया हे वचन तुमच्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. हा? वाचा. पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका, पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. जुन्या गोष्टी मनात आणू नका. पहा मी एक नवीन गोष्ट करणार पहा आहे. मी एक नवीन गोष्ट करणार आहे. आताच ती उद्भवत आहे. आताच ती उद्भवत आहे. तुम्ही ती पाहणार नाही काय? तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक मी करीन, अरण्यात सडक करेन, मरुभूमीत नद्या व्हावी. मरुभूमीत नद्या वाहेन. हालेलुया. जुन्या गोष्टीची आठवण करत बसू नका. जुन्या गोष्टी मनात सुद्धा आणू नका. आता नवीन गोष्ट होणार. परमेश्वर नवीन गोष्टी करण्यासाठी आहे. हालेलुया. आपण पायावरती उठून उभा राहूया आणि परमेश्वराच्या त्या अभिषेकामध्ये उभा राहूया. हालेलुया. Praise the Lord. 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 Hallelujah. 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 Shukru rudu namaka rala nama ihangune yedeba. Rala ihanguna la raba reba rala nama ikhadana la raba. रात के अंधेरे में मेरी रोशनी भर कर मौत के वादियों